मी सौ देसाई VA, गडिंग्लज हायस्कूल गडिंग्लज। आणि आज शासन म्हणते की एक शाळा बंद केली पाहिजे। आता या डोंगर दऱ्यातल्या मुलांनी जर शिकलं नाही तर सरकार काय सगळे बेकार तयार करणार आहे काय? आणि मग या मुलांनी जायचं कुठं शिक्षणासाठी? अहो, यातलाच कोणतरी पुढे कलेक्टर होणार आहे, कोणीतरी उद्या अधिकारी होणार आहे, कोणीतरी शिक्षक चांगला होणार आहे की जो पुढची पिढी घडवणार आहे। आणि हे सगळं असताना सुद्धा शासन डोळे झाक करते आणि जे DED BEd जे आता सध्या झालेले आहेत त्यांना नोकरी द्यायचं नाव घेणं सरकार। इतके वर्ष झाले, 10 वर्ष झाली जवळजवळ भरती केलेली नाहीये। माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये आज शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, एकही शिक्षक तिथे नाहीये शिकवायला। आणि मग आम्ही आमच्या पगारातले काही पैसे काढायचे आणि त्या मानधन तत्वावर असणाऱ्या लोकांना देऊन त्यांच्याकडून आम्ही शिकवून घ्यायचं। माझ्या काही सहकारी शिक्षक आणि शिक्षिका हे ते काम करतात। आता हे जर काम झालं आणि त्यात आणखी माझ्या शाळेतले 5 शिक्षक हे BLOचं काम करतात आणि तिथं माझी काय कसरत होते तासावर लोकांना पाठवताना, ते शासन बघायला येणार नाही इथं। कारण ते तिथं बसणार चांगले AC रूम मध्ये आणि सगळा डाटा तयार करणार। हे कोण लागून गेले? माझी शाळा गडिंग्लज हायस्कूल गडिंग्लज, सौ देसाई संगीता शंकर। शासनाने ह्या ज्या जाचकाठी घातलेल्या आहेत त्या ताबडतोब बंद केल्याच पाहिजेत। TET परीक्षा ताबडतोब रद्द झालीच पाहिजे। शिक्षकांना त्याशिवाय अशैक्षणिक जी कामं लावली ती सुद्धा बंद करावी। BLOची ड्युटी तर अगोदर बंद करण्यात यावी। शिक्षकांनी शिकवायचं का पावसात BLOच्या ड्युटीला जायचं? शिक्षकांना अक्षरशः गडिंग्लज तालुक्यामध्ये मारहाण झाली आहे तरी सुद्धा अजून शासनाला जाग येत नाही। किती शासन या शिक्षकांच्या वरती अन्याय करणार आहे? या सगळ्या गोष्टी शासनानं ताबडतोब लक्षात घ्यायच्या आहेत। जुनी पेन्शन व्यवस्था सुद्धा लगेचच लागू करावी। आयुष्यभर राबणारे शिक्षकांच्यासाठी जी TET ठेवलेली आहे ती ताबडतोब रद्द करावी। TET नापास झाला आणि शिक्षक जर घरी गेला तर त्यानं बांधलेलं घर, त्याचं कर्ज हे फेडायला काय सरकार येणार आहे का इथं? याची सगळी खबरदारी सरकारनं घ्यावी आणि ताबडतोब शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्या। बेकार फिरणाऱ्या DED BEd शिक्षकांना ताबडतोब नोकऱ्यांचा GR काढावा, त्यांना नोकऱ्या द्यावा। अतिप्रमाणात वाढलेल्या बेकारीमुळे या महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि याची दखल सरकारनं ताबडतोब घेणं फार गरजेचं आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये जो आता सध्या चालू असलेला अन्याय, विशेष करून शिक्षकांवर चाललेला अन्याय हा दूर करण्यासाठी हा सर्वच माध्यमातील म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांचा हा जिल्हाधिकारी आणि समस्त त्या संस्थांनी चाललेला हा मोर्चा यासाठी आहे की महाराष्ट्र शासनाला त्याची जाग यावी। शिक्षकांच्यावर लावलेली अन्यायकारक TET, त्यानंतर अन्यायकारक असणारं हे प्रमोशन, त्याचबरोबर शिक्षकांना लावलेले अशैक्षणिक कामे ही दूर व्हावीत म्हणून सर्व शिक्षकांनी हा एकजुटीने हा मोर्चा काढलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या अन्यायकारक बाबी दूर कराव्यात हीच या मोर्चाच्या मागची एक मनोभूमिका आहे आणि त्यांनी दूर करावी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो।